हरे कृष्ण. आलेल्या सर्व भाविक भक्तांचं ह्या द्वितीय सत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. काल आपण भागवताची महिमा, त्याचं गोकर्ण उपाख्यानाची आपण चर्चा केली. त्यानंतर श्रीमद भागवताच्या जे सौनक आदी ऋषीने जे जे प्रश्न विचारले, 6 प्रश्न विचारले आणि त्या 6 प्रश्नाचे उत्तर सूत गोस्वामीने अतिशय सुंदरपणे वर्णन केलं. आणि हे केल्यानंतर 6 प्रश्नाचं उत्तर वर्णन केल्यानंतर पुढे सूत गोस्वामीने परीक्षित राजांच्या चरित्राचं बखान केलं आणि त्याची पार्श्वभूमी सांगता सांगता सूत गोस्वामी त्यांनी अश्वत्थामाचं चरित्र, अश्वत्थामाचं, त्याच्यानंतर कुंती महाराणाच्या प्रार्थना पाहिले आणि कुंती महाराणीच्या प्रार्थनेच्या शेवटी आपण चर्चा केली की भगवंताच्या प्रती कुंती महाराणीने कशा सुंदर प्रार्थना केल्या. प्रार्थनाच्या 3 प्रकारचं आपण विश्लेषण केलं काल. समर्थनिका प्रार्थना, दैनबोधिका प्रार्थना आणि लालसामयी प्रार्थना. साधना भक्तीमध्ये किंवा भगवत भक्तीमध्ये किंवा आध्यात्मिकमध्ये उन्नती करायचं असेल प्रत्येक साधकाला, तर प्रत्येकाने ह्या 3 प्रार्थना केली पाहिजे भगवंताच्या चरणी. भगवंताकडे गेल्यानंतर भगवंताला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. भगवंत ते आत्माराम आहेत, आत्मसंतुष्ट आहेत. भगवंत आत्माराम असल्यामुळे त्यांना ह्या भौतिक जगाची कोणतीही गोष्टी गरजेचं नाही. जसं एखाद्या पित्याने एखाद्या स्वीटच्या दुकानातून किंवा मिठाईच्या दुकानातून काही मिठाई आणली आणि आपल्या बाळाकडे दिली आणि घरामध्ये जात असताना त्या बाळानं म्हटलं की पापा पापा एक जिलाबी खा, तर त्या वडिलाला किती आनंद होतो. त्याच प्रकारे वडिलाने दिलेलं सगळं, पण जेव्हा मुलगा अर्पण करतो ना तेव्हा पित्याला खूप आनंद होतो. त्याच प्रकारे भगवंताने आपल्याला भौतिक संसारामध्ये जन्मातच येत असताना आपल्यासोबत काही दिलं नाही. येण्याच्या पहिलेच भगवंताने आपल्याला सर्व काही दिलेले. आपण येताना घर, गाडी, कपडे, लत्ता काही घेऊन येतो का? नग्न अवस्थेत येतो, पण भगवंताने दिले. पण जेव्हा आपल्याला इथं भेटतं आहे आणि भेटल्यानंतर आपण जेव्हा ते भगवंताला समर्पित करतो तेव्हा भगवंताला जास्त आनंद होतो. भगवंताला तुमच्याकडून काय अपेक्षा नाही, केवळ तुमचे प्रेमाची आणि भक्तीची अपेक्षा आहे भगवंताला. म्हणून भगवंत ह्या गीतेमध्ये म्हणतात, अरे छोट्या छोट्या गोष्टी जरी मला अर्पण केल्या तर त्याने मी संतुष्ट होतो. भगवंताला संतुष्ट करण्यासाठी तुम्हाला जास्त करण्याची काहीच गरज नाही. तुमच्याकडे केवळ साधं हृदय असणं गरजेचं आहे. आणि तुमच्याकडे ज्या गोष्टी तुमच्या भौतिक जीवनाच्यानुसार ज्या काही वस्तू असेल, पत्रम पुष्पम फलम तोयम यो म्या भक्त प्रणिचिती. भगवंत म्हणतात एखादं पान, कोणतं पान? तुळशीचं. पत्रम, पुष्पम, रस्त्यानं कुठे एखादं फूल दिसलं ते फूल, फलम, फळ एखादं अर्पण करू शकतं. हे 3ही नाही जमलं तर भगवंत म्हणतात तोयम, शेवटी काय कर, एखादं पाण्याचा गिलास तरी मला अर्पण कर, मी त्यांना संतुष्ट होतो. भगवंताला संतुष्ट करण्यासाठी जास्त काही गोष्टीची गरज नाही. त्यांना श्रीमंत, यज्ञ, दान, तप करण्याची गरज नाही. तुम्ही प्रेमानं किती अर्पण करतात ते भगवंत त्यांना संतुष्ट होता. म्हणून आपण सगळ्या भागवताच्या कथेमध्ये जर पाहिलं तर भगवंताला अतिशय साध्या वस्तूंसुद्धा प्रसन्न केलेले. म्हणून आपण जेव्हा भगवंताकडे जातात ना, तर भगवंताकडे जाताना तुम्ही कधी मंदिरात गेला असाल कोण्याबी, तिथं कासव पाहिला असं, कुर्म पाहिला. तो कुर्माचं काय लक्षण आहे? तो कुर्म तिथे हे आपल्याला संकेत देतो की जेव्हा आपण भगवंतासमोर जातो तर आपले इंद्रिय कसे असले पाहिजे, असे मोकळेपणे आपण नाही का त्यांना दंडवत केला पाहिजे. दंडवत म्हणजे मन वाचा काय मी भगवंता तुम्हाला समर्पित करीत आहो. आणि जेव्हा त्या कासव किंवा कुर्मा असतो त्यासमोर जेव्हा काही वस्तू आली तो आपली इंद्रिय आखडून घेतो. त्याच प्रकारे साधकाने किंवा आध्यात्मिक जीवनात ज्यांना प्रगती करायचे तर ह्या जगातल्या इंद्रिय भोग जेव्हा त्याच्यासमोर येईन, त्याच्यासमोर प्रलोभन येतील, त्यावेळेस त्याने इंद्रियला आखूड केलं पाहिजे. आणि भगवंत येतील, भगवंताच्या मंदिरात जाऊ तर आपल्या मन मोकळ्या मनाने भगवंताकडे जाऊन आपण समर्पित केलं पाहिजे. आणि भगवंताला केवळ तुमचं साधं सरळ हृदय पाहिजे. एवढं साधं सरळ असेल तर भगवंत आपल्या हृदयामध्ये का बरं आपल्याला भगवंत प्रगट होत नाही? त्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या हृदयामध्ये असलेला अनर्थ. अनर्थ ह्या शब्दाचा त्याचा अर्थ नसलेला त्याला अनर्थ म्हणतात. आणि आपण अख्खे जीवन त्याला घेऊन सोबत चालतो. पण जेव्हा आपण भगवंताच्या प्रती प्रार्थना करतो, प्रार्थना करताना नम्रता असणं खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण नम्रतेनं जेव्हा आपण प्रार्थना करू तर भगवंत त्या प्रार्थनेला लगेच स्वीकार करतात. म्हणून भगवंताकडे जेव्हा जेव्हा तुम्ही जाताल किंवा तुमच्या देवाऱ्यात जातान, तुळशी महाराणीकडे जातान, तर भगवंताला एकच प्रार्थना करायची की भगवंता की तुझं सतस्मरण हो
आणि माझ्यासाठी जे योग्य असेल तू ते कर. मला माहीत नाही की माझ्यासाठी चांगलं काय वाईट काय, कारण मी अल्पबुद्धी आहे. मला या भौतिक संसाराच्या गोष्टीमुळं मी एवढं अडकून पडलं आहे की तुझ्याकडे कशी प्रार्थना करायची हे पण मला माहीत नाही. म्हणून आपल्या आचार्याने किंवा आपल्या साधू संतांनी किंवा मोठमोठ्या मुनी ऋषीनं आपल्याला सांगितलं की केवळ नुसत्या प्रार्थना जर रिपीट केल्या, तुम्ही नुसत्या उच्चारण केल्या तरी भगवंत. आणि म्हणून अख्खं भागवतामध्ये ध्रुव महाराजाची प्रार्थना असो, प्रल्हाद महाराजाची प्रार्थना असो, कुंती महाराणीच्या प्रार्थना, भीष्मदेव किंवा असंख्य भागवताच्या 18,000 श्लोकामध्ये प्रार्थनाच आहेत भगवंताला. पण जेव्हा कधी आपण जाऊ तर प्रार्थनेचा भाव असला पाहिजे. म्हणून प्रार्थनेचे 3 स्तर सांगितले. कोणते? समर्थनिका प्रार्थना, दैनबोधिका आणि लालसामय. समर्थने म्हणजे भगवंताचं पहिलं गुणगान केलं पाहिजे. दुसरं दैनबोधिका, दैन म्हणजे स्वतःची अवस्था सांगितली पाहिजे की मी या संसारात कसं फसलेलो आहे, मी किती दुःख भोगतोय, माझ्या प्रत्येक येणाऱ्या प्रसंग संकट माझ्यासमोर आहेत. आणि तिसरं शेवटी दैनबोधिका सांगितल्यानंतर तिसरी प्रार्थना आहे लालसामयी. लालसा म्हणजे भगवंता माझ्यासाठी जे अनुकूल आहे ते दे आणि प्रतिकूल गोष्टी मला नको आहे. अनुकूल्यस्य संकल्प, प्रतिकूल्यस्य वर्जनम, ही आपल्या जीवनामध्ये धारणा असली पाहिजे. काय? अनुकूल्यस्य संकल्प, जे अनुकूल आहे भगवंताला. आणि ती प्रार्थना कशी असली पाहिजे? अन्य अभिलाषिता शून्य ज्ञानकर्मानावर्तन अनुकूलेन कृष्णानु शीलनम भक्ती उत्तम. भगवत भक्तीचा सर्वोत्तम उत्तम काय? अन्य अभिलाषिता शून्य. कशाची अभिलाषण? ज्ञान आणि कर्म. जास्त ज्ञान पण नसलं, कर्मामध्ये आसक्त नसलं पाहिजे. हां, अन्य अभिलाषिता शून्य ज्ञानकर्मानावर होतं. अनुकूलेन कृष्णानु, कृष्णासाठी काय जे अनुकूल असेल ती भक्ती उत्तमा म्हटलेली, म्हणजे तमोगुणेच्या पलीकडे म्हटलेली. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूने आपल्याला अतिशय सुंदर प्रिन्सिपल दिलेला आहे की भगवत भक्तीमध्ये भगवंताचा रस स्वाद करायचा असेल, जसं एखाद्या व्यक्तीला कावीळ झालेला असेल तर कावीळ झालेल्या व्यक्तीला खडी साखर किंवा ऊसाचा रस प्यायला दिला तो कडू लागतो. कशामुळे कडू लागतो तो? तर त्याच्या जिवेमुळे तो कडू लागतो, काविळामुळे. पण त्यासाठी औषध काय? त्यासाठी औषध एकच आहे, तर ऊसाचा रस पित राहणे, खडी साखर खात राहणे, एक दिवस तो गोड लागतो. त्याच प्रकारे आपल्याला भौतिक संसाराचा कावीळ झालेला आहे आणि भौतिक संसाराच्या काविळामुळे आपल्याला भगवंताचं नाम, भगवंताचं रूप, भगवंताचं गुण, लीला हे आवडत नाही. पण जेव्हा आपण ह्या प्रार्थना करू तर हळूहळू आपल्याला ते रस, ते स्वाद भेटू शकतं आहे भगवंताच्या. आणि त्या रसाचं आस्वादन एक दिवस आपल्याला म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि ते गोड हो कशी होईल? तर हळूहळू आपल्या जीवनात आपण ते काय केलं? रसपान केलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे आणि त्याचं स्मरण केलं पाहिजे. ह्या 3 गोष्टी केल्या. आणि म्हणून इथे कुंती महाराणी अतिशय सुंदर प्रार्थना करते की भगवंता, की माझ्या जीवनात किती मोठमोठे संकट आले आणि त्या संकटातून तुम्ही माझं कसं रक्षण केलं. आणि त्या एक एक प्रसंगाला वर्णन करते. आणि या प्रसंगाचं वर्णन केल्यानंतर भगवंताला ती म्हणते की असे संकट येऊ दे माझ्या जीवनामध्ये, जेव्हा जेव्हा संकट येतील तेव्हा तेव्हा मी तुझं स्मरण करू शकेल. म्हणून आपल्याला संपत्तीमध्ये, विपत्तीमध्ये संपत्ती कशी करायची हे आपल्या प्रत्येकाला समजलं पाहिजे. कारण प्रत्येका जीवनामध्ये मला एकानं प्रश्न विचारला की भगवान कृष्णाने अर्जुनाचे प्रॉब्लेम सॉल्व का केले नाही, महाभारताचं युद्ध का करायला लावलं? भगवंताने त्याचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकले असते, पण अर्जुनाला का म्हणले, अर्जुना मी तुला ज्ञान दिलं आहे पण तुझ्या जीवनाचे युद्ध तुलाच करायचे. ते समाज लोकांना वाटते की देवदेव केला, चमत्कार झाले की नमस्कार करायचा, मी थोड्या जप केला, तप केला, माझे समस्या दूर होतात, असं नाही आहे. तर अध्यात्म किंवा भक्ती आपल्याला ही गोष्ट शिकवते की ज्या संकट समस्या कशा येतात त्याला सामोरं कसं गेलं पाहिजे हे आपल्याला भागवत ग्रंथ किंवा भगवद्गीता, रामायण, महाभारत शिकवतात. म्हणून जीवनाऱ्या प्रत्येक स्थितीला एक वाक्य लिहून ठेवायचं घरामध्ये, हे पण दिवस निघून जातील, हे पण दिवस निघून जातील, हे पण दिवस निघून जातील. आज संकट समस्या आले तेव्हा ते वाक्य वाचायचं, हे पण दिवस निघून जातील. आज आनंद आहे, तुमच्याकडे भरपूर काही आलेलं आहे आणि तुम्ही खूप उत्साहामध्ये आहेत, त्यावेळेस ते पुन्हा वाक्य वाचायचं. काय होतं आहे? हे पण दिवस जातील. कारण की जगातला कोणतीच जगातली स्थिती समतोल राहणार नाही, ती अप अँड डाऊन्स, खाली वरती होत राहणार आहे. म्हणून भगवंत, अर्जुन प्रश्न विचारतो भगवंताला, भगवंता ह्या समस्या कधी सुटू शकतात, याचं तुम्ही कधी मुक्त होईल?
तर भगवंत गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतात, मात्रा स्पर्शास कौंतेय शीत उष्ण सुखदुःख आगमान कायम नित्यम ताम तित्यक्ष भारता. अर्जुना, सहन कराय शिक. मात्र सुख दुःख येणार आहे, जय पराजय, मान अपमान, लाभ, ह्या सगळ्या गोष्टी येणार आहे. पण याला काय कर, सहन कर. सहन केल्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून संकट समस्यामध्ये तर कुंती महाराणी म्हणते की मला एकच चांगलं तसं आहे, पुनर्भव दर्शनम, तुमचं दर्शन होत राहील. कारण मी विपत्तीमध्ये संपत्ती करते, हे भगवत भक्ताचं लक्षण आहे. आणि ते म्हणते की तुमच्यावर कोण पोहोचू शकत नाही, ज्याच्याकडे जन्म, ऐश्वर्य, श्रुती, शुर्भी, येद पुमान, हे अभिमान करणार आहेत. कोणत्या 4 गोष्टी? उच्च कुळातला जन्म आहे. काही लोक म्हणतात आम्ही उच्च कुळातले, तर आम्हाला काय देवाची गरज आहे, कारण अहंकार असतो ते जन्माचा. त्याच्यानंतर ऐश्वर्य, भोग ऐश्वर्य प्रसादान तया अपचेतसा, जो भोग ऐश्वर्यामध्ये लिप्त आहे तो भगवंताच्या भक्तीकडे नाही येऊ शकत. एकदा आमचे काही ब्रह्मचारी डोनेशन मागण्यासाठी गेले. ते म्हणले की कृष्ण सगळे लक्ष्मीपती आहेत, मग तुम्ही त्यांचे भक्त कशाला दान मागतात भाऊ, त्यांना काय गरज आहे? ते म्हणते त्यांना लक्ष्मीची गरज नाही, पण तुमचं शुद्धीकरण व्हावं किंवा तुमचं धन वामार्गाला जाण्याची होती भगवत सेवेत लावायचं, आज्ञा सुकृती वाढावं म्हणून आम्ही धन मागतो, नाही तर त्यांना गरज नाही. आणि आमच्या मंदिराचा अनुभव आहे कोविडच्या काळामध्ये की आम्हाला थोडंसं टेन्शन आहे, पण कसं भगवंत मॅनेज करायचं हे आम्हाला कधीच कळलं नाही. कारण भगवंत ज्याची आपण भक्ती करतो भगवंत त्याचं रक्षण करतात. आणि किती सुंदर प्रिन्सिपल आहे, एखादी आई गर्भवती असेल तर ती बाळ कधी चिंता नाही करत, कारण आता बाहेर आल्यानंतर खाण्यापिण्याची सोय काय होईल. जशी ती बाळंतीण होते तसंच प्रकृती तिच्या छातीतून किंवा स्तनातून दूध उत्पन्न करते. भगवंत त्याचं रक्षण करतात, जन्माल्याबरोबर त्याच्या खाण्यापिण्याची सोय करतात. तर आपण जे हे शरीर दिलेलं आपल्या भगवंतानं, एवढं सगळ्या गोष्टी दिल्या, तर का नाही आपलं पोषण करणार. म्हणून त्यासाठी आपण भगवंताकडे जे काही आहे त्याचं समाधान मानणे आणि जे आहे त्याच्यातून आपण आपल्या प्रगती करणे हे महत्त्वाचा विषय आहे. तर इथे जन्म, ऐश्वर्य, श्रुती, आपलं रूप किंवा ऐश्वर्य, धन, ह्या गोष्टी भगवंताच्या भक्तीमध्ये आडसारा ठरतात. म्हणून भगवंताला काय म्हणतात की अकिंचन गोचर, तुम्ही जे निर्धन व्यक्ती त्यांचे धन तुम्ही त्यांना प्राप्त करू शकतात. बघा सुदामाकडे काय होतं, काहीच नव्हतं, केवळ अकिंचन गोचर. आता याचा अर्थ नाही की तुम्ही घरदार सोडायचं आणि याच्यात नाही, याचा अर्थ एक आहे घरात राहायचं पण त्याच्याशी विलप्त किंवा विरक्त राहायचं. हा प्रिन्सिपल इथं कुंती महाराणी आपल्याला सांगते. आणि सांगितल्यानंतर पुढे ते म्हणते की भगवंता बघा, नमो किंचन वित्ताये निवृत्त गुणवृत्ताये आत्माराम शांताये कैवल्य पतये नमा, की तुम नम किंचन वित्त आहे, तो जी अकिंचन व्यक्ती त्यांचं तुम्ही काय वित्त म्हणजे धन आहात. निवृत्त गुणवृत्त आहे, जे निवृत्त मार्गाला गुणातून मुक्त झालेले त्यांचे कोण आहेत तुम्ही? स्वामी. आत्माराम शांत आहे, तुम्हाला कशाची गरज नाही, हे मोक्षाचे पती कैवल्य पते नमा. आणि अशा केल्यानंतर भगवंताच्या त्या बाललीला आहेत, भगवंता ती त्याचं गुणगान करते. तुमच्या लीला गोंधळात टाकणार आहेत. तुमच्या लीला कशा कशा वेगळ्या यवनीमध्ये कशा झाल्या आहेत हे मी माझ्या अल्पबुद्धीनं समजू शकत नाही. आणि हे केल्यानंतर जेव्हा भगवंत निघाले त्यावेळी युधिष्ठिर महाराज त्यांच्या जवळ जाताना म्हणतात की भगवंता आताच युद्ध झालेलं आहे आणि आम्हाला थोडीशी असुरक्षितपणा वाटते, काही दिवस आणखीन थांबा. आणि भगवंत भक्ताच्या प्रेमापोटी, कारण भगवंत अहम भक्त पराधीन, भगवंत भक्ताच्या अधीन आहेत. जे प्रेमानं भक्ती करतात ते भगवंत त्यांच्या, म्हणून 130 वर्षाच्या वयामध्ये भगवंत सगळ्यात जास्त द्वारकापेक्षा कुठं राहिले माहिती आहे? हस्तिनापूरमध्ये राहिले. काय द्वारकेच्या हस्तिनापूरमध्ये राहिले. तर भगवंत आपल्याला महानता आणि मधुरता शिकवतात. 2 गोष्टी कोणत्या? जेव्हा महानता जर आपल्याला कळाली तेव्हा भगवंताची मधुरता कळेल. म्हणून कालच्या काही दिवसामध्ये काल मी थोडंसं तात्विक घेतलं. याचं एकमेव कारण भगवंत महान किती आहेत, आणि जेव्हा तुम्ही महान कळेल तेव्हा त्यांची मधुरता कळेल. जर तुम्हाला नुसती मधुरता सांगत गेलं तर महान नाही कळणार, कारण मधुरता काय होतं, चिपली घेतो आपण, सहजपणा घेतो त्याला. तर त्यासाठी इथे जेव्हा विलाप करू लागले आणि विलाप करत असताना या महाभारताच्या युद्धामध्ये सगळं काही जे स्त्रियांचे पती वारले, कोणाचे पिता, कोणाचे भाऊ, कोणाचे पती, एवढं नुकसान झालंय. त्या नुकसानीचं एकमेव कारण कोण आहे? मी आहे. का बरं मी नुकसानीचं कारण आहे की मला थोडंसं राज्य पाहिजे, मला भोग करायचा होता, म्हणून ह्या पापातून मी मुक्त होऊ शकत नाही. जे मोठमोठे यज्ञ, पशुची हत्या करून
पापातून मुक्त कसं काय होऊ शकेल? तो उदाहरण देतात, जसं गढूळ झालेलं पाणी असतंय आणि गढूळ झालेल्या पाण्यातून स्वच्छ पाणी नाही काढू शकत, तसं आता मी ह्या ज्या पापातून मलिन झालो याच्यातून कसं मुक्त होईन. दुसरं उदाहरण देतात, जसं एखादं भांडं आहे, पातेलं आहे किंवा प्याला आहे, तो दारूच्या याच्यामध्ये दारू जर टाकली आणि त्याला गंगेच्या पाण्याने जरी धुतलं ते पवित्र होऊ शकत नाही. तसंच माझं पाप आहे ना, ह्या यज्ञातून कशातून मुक्त होऊ शकत नाही. त्यावेळेस त्यांना नारद मुनी, वेदव्यास, मोठमोठे ऋषीमुनी, धौम्य ऋषी, कृपाचार्य सगळे समजून सांगले. येऊन भगवान श्रीकृष्ण सांगू लागले, अरे नाही, कालानं झालं, ईश्वर इच्छानं झालं, तू याला कारण. भगवंत बाहेरून उपदेश देतात पण आंतरिक परमात्मा रूपानं त्यांना मानू देत नव्हते. कारण भगवंताला दोन गोष्टी करायच्या होत्या. एक तर भगवंताला दाखवायचं की माझ्यापेक्षा माझे भक्त किती महान आहेत, कोण? भीष्मदेव. आणि दुसरं त्यांचं गुणगान करायचं की माझं भक्त माझ्यासाठी किती संकट सहन करू शकतो, त्याचं दाखवण्यासाठी ते म्हटले, युधिष्ठिर, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, तुम्ही काय करा, राजशाही वस्त्र धारण करा, मुकुट धारण करा, अलंकार धारण करा आणि एक सुंदर सोन्याच्या रथामध्ये तुम्ही सगळे चला. का बरं? जेव्हा तुम्ही ह्या वेशात पाहतान, ह्या वेशामध्ये पितामह भीष्म पाहतेन, तेव्हा त्यांना सगळ्यात आनंद होईल. का? कारण माझे नातू एवढ्या दिवस संकट समस्यामध्ये, वनवासामध्ये फिरले, त्यांच्या जीवनामध्ये किती किती संकट आले, पण त्यांनी धर्म आणि अच्युत याचा कधी नाही का त्याग नाही केलेला. कोणत्या दोन गोष्टीचा त्याग नाही केला? धर्माचा आणि त्यागाचा. आपल्या जीवनात आपल्याकडे थोडंसं काही झालं तर आपण धर्माला ना काय करतो, भ्रष्ट करून टाकतो, पण नाही, भगवंताला ते करायचं. म्हणून सगळे सजत धजत कुठे गेले? कुरुक्षेत्राच्या भूमीवर गेले. आणि कुरुक्षेत्राच्या भूमी गेल्यानंतर जेव्हा भगवद्गीता सांगितली गेली, कुठं कधी सांगितली गेली? डिसेंबरच्या मोक्षाद एकादशीला. त्या दिवशी त्याच्या 10 दिवसापासून काय झालं? 10व्या दिवशी कुठं पडले भीष्मदेव? शरपंजावर पडले. त्या 10 दिवसापासून तर 14 तारीख म्हणजे मकर संक्रांत म्हणजे 58 दिवस शरपंजावर थांबले होते. आणि तुम्ही आज हरियाणा तिकडं कुरुक्षेत्राला जातान तर मायनस टेम्परेचरमध्ये थंडी आज बी असते. 2-2, 3-3 ब्लँकेट घातले तरी थंडी जात नाही. पण 58 दिवस, किती दिवस? 58 दिवस भगवंताची वाट बघू लागली. कारण की ज्याची मी भक्ती केलेली आहे, मी कशा का अवस्थेत असे ना, पण मी भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय देह त्यागणार नाही. काय दृढ निश्चय असेल त्यांच्या भक्तीमध्ये, किती सहनशक्ती असेल. माणसाला मुंगी चावली, मच्छर चावला तरी त्रास होतो. साधारण गरम होत असेल तर आपण फॅन लावून घेतो. ह्या जगातलं काय म्हणजे आपलं शरीर किती नाजूक आहे, पण 58 दिवस ते राहिले. आणि 58 दिवस राहिल्यानंतर भगवंत गेले. आणि गेल्यानंतर भगवंत जसं गेले तसं तिथे गेल्यानंतर भीष्मदेवाच्या मूर्तीसेवेवर जर सगळं एकत्रित होतात. कोण कोण येतात? तर नारद मुनी येतात, त्याच्यानंतर वेदव्यास, धौम्य ऋषी, कृपाचार्य, सगळे ब्रह्म ऋषी, राज ऋषी, देव ऋषी, सगळे देवी देवता, सगळे ब्रह्मांडातून सगळेजण येतात की आता पितामह भीष्म नाही का युधिष्ठिराला नाही का उपदेश करणार आहे. आणि सगळे ऋषीमुनी तिथं जमा झाल्यानंतर जेव्हा युधिष्ठिर महाराज जातात आणि भगवंत त्यांच्या बाजूला उभं राहतात. तुम्हाला पिक्चर दिसतो की इथं भगवंताच्या बाजूला, तिथं बाजूला बसतात आणि भगवंताचं, भीष्मदेवाचं पहिलं दर्शन भगवंताचं घेतात. आणि जसं भगवंताचं दर्शन घेतल्याबरोबर तिथे सर्वांचं स्वागत करतात. आणि स्वागत कसं केलं की त्यांना ते बाणच तयार असले असलं, पण त्या अवस्थेमध्ये ते नाही का आपल्या स्मित हास्यानं नाही का काय करतात, सगळ्याचं स्वागत करतात. कारण ते म्हणायचे मी जेव्हा शरीरानं चांगलं होतो तेव्हा मी प्रत्येकाचा त्याच्या वयामानुसार, त्याच्या पदानुसार त्याचा सत्कार करायचो. पण माझी तशी अवस्था नसल्यामुळे मी हास्य करून, दुःखामध्ये हास्य करणं खूप कठीण आहे का सोपं? एखाद्याचा पाय मोडला आणि त्याला म्हणलं हस, तो म्हणून भाऊ माझा पाय दुखवतो तू काय हस म्हणतो? तो आपलं सगळ्यासमोर चेअर लटकून बसलेला बसतो का नाही? साहजिक आहे जगामध्ये. पण अशा अवस्थेमध्ये सुद्धा दुसऱ्याला कसा आनंद देता हे पितामह भीष्म आपल्याला शिकवतात. सोपं नाही एवढं. कथा ऐकणं सोपं आहे, बोलणं सोपं आहे, पण व्यावहारिक जीवनात आपल्या जर थोड्या सर आले तर आपण विचलित होतो. पण पितामह भीष्मानं सगळ्यांचं स्वागत केलं, त्याच्या वयानुसार पदानुसार हात जोडले आणि केल्यानंतर ते पांडवांचं सांत्वन करू लागले. सांत्वन करण्याच्या पहिले भगवान कृष्णाच्या सुंदर प्रार्थना करू लागले.
काय प्रार्थना करू लागले की अरे अहो कष्टम अहो न्यायम युरम धर्मनंदनम जीवितम ना हरतम क्लिष्टम विप्र धर्म अच्युत आश्रया, की अहो कष्टम किती कष्ट तुम्ही सहन केलं, अहो न्यायम अन्याय किती सहन केला तुम्ही, हां युनम धर्मनंदन तुम्ही धर्माचे साक्षात स्वरूप आहात. हे युधिष्ठिर तुम्ही कोणी साधारण नाही, कोणी धर्मनंदन. म्हणून जो धर्माचं पालन करतो ना त्याला सगळ्यात जास्त त्रास होतो. पण जो धर्म रक्षिती रक्षित, जो धर्माचं पालन करतो त्याला धर्म त्याला रक्षण करीत असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये किती जरी जो धर्माचं पालन करीत आहे, लोक म्हणतात ना की स्वामीजी एवढं चांगलं करून सुद्धा आमच्यासोबत वाईट का व्हावं. नाही, आपल्याकडे कधीच असं होत नाही. आपल्या प्रकृती काय करते, जे वाईट आहे त्याचं वाईटच करतात, जे चांगलं त्यांचं चांगलंच करतात. ते पुढे येईन प्रसंग की आपल्या दुःखास कारणीभूत कोण कोण आहे त्याचं वर्णन येईन पुढे. तर इथे ते म्हणतात युनम धर्मनंद, तुम्ही धर्माचं साक्षात स्वरूप आहात आणि जीवन नारते तुम्ही जीवत राहिले. पण त्याचं कारण काय, 3 गोष्टी सांगतात ते. विप्र ब्राह्मणांचे आशीर्वाद, वैष्णवांचे आशीर्वाद, धर्म धर्माचे तत्व आणि अच्युत आश्रय. अच्युत म्हणजे भगवान विष्णूंचं कृष्णाचं नाव आहे, ज्याचं च्युत म्हणजे पतन होत नाही असे अच्युत म्हणतात. म्हणून आपण जेव्हा भगवंताची भक्ती करतो, नारायणाची भक्ती करतो, तर आपल्या भक्तांचं कधी पतन होत नाही. म्हणून अच्युत हा शब्द तिथं वापरतात ते, अच्युत आश्रय. तर ह्या जगामध्ये आपण ज्यांचं कार्य करतो तर आपण च्युत होतो. काही काळानंतर तो व्यक्ती पण पतन होतं आणि आपलं पण होतं आहे. पण भगवान भक्तीमध्ये कधीच पतन होत नाही. आणि अच्युत आश्रय. आणि हे केल्यानंतर अरे तुम्ही 3 गोष्टीमुळे वाचलात, विप्र म्हणजे ब्राह्मण, वैष्णव, धर्म आणि अच्युत आश्रय, 3 गोष्टीमुळे असले. पण हे कुंती पुत्रांनो तुम्ही शोक करू नका, हे तुमच्याकडून नाही घडलं आहे. याला काय म्हणतात, सर्व कालकृतम म्हणणे भवताम अच्युत प्रिया. हे सगळं जे काही घडलं यत्प्रियम म्हणजे सगळं भगवंताच्या काळाच्या इच्छानुसार झालेलं आहे. म्हणून आपण जे काही करतो आपल्या जीवनात सुख दुःख येतात त्याला आपला काळ नाही का आपल्याला प्रभावित करीत असतो. त्या काळाला कोणी टाळू शकत नाही, ते कोणाला नको आहे आणि तो सर्वांना समान आहे. 3 क्रायटेरिया. कोणत्या 3 क्रायटेरिया, तो सर्वांना समान आहे, कोणी त्याला टाळू शकत नाही आणि तो कोणाला नको आहे. आपण बघा आपल्या शाळेतले फोटो बघा, लहानपणाचे फोटो बघा, शाळेतले बघा, त्याच्यानंतर कॉलेजचे बघा, लग्न झाल्याच्या वेळेचे बघा, मुलं झाल्यानंतर बघा, तर तुमच्या बॉडीमध्ये आणि वैज्ञानिक म्हणतात दर 7 वर्षांनी तुमच्या बॉडीमधले सेल चेंजेस होतात. किती, दर 7 वर्षांनी चेंज होतात. बघा आपलं रूप कसं असतं, पहिल्यांदा अंगुरासारखं टवटवीत असतं आणि काही काळानंतर किसमिससारखं होऊन जातं. ह्या जगातलं सौंदर्य आहे का नाही. आणि मग त्यासाठी आपण नाही का त्याचा लेप लावत असतो, ते स्त्री असो का पुरुष असतो. पण आपलं सौंदर्य आहे काय, हां आज किसमिस आपलं, आज द्राक्षण उद्या किसमिस होतं का नाही. हां काय सुंदरता आपली, त्या सुंदरतेला आपल्याला नाही का, मी तर कधी कधी सकाळी नाही का उठल्यानं विचार करतो, अरे आपल्या शरीरातून मला आनंद किती भेटतो. डोळ्यातून काय निघतंय, कानातून काय ऐकतंय, जीवातून एक टाईम ब्रश नाही केलं तर दुर्गंध येते, किती शरीर घाणेरडे आहे. आणि दुसरं आमचे एक भक्त खूप सुंदर सांगत होते की मनुष्य किती घाण. लोक म्हणतात कपडे मळण झाले, कपडे मळाले. कपडे कोणामुळे मळाले, तुझं शरीर घाण आहे त्याच्यामुळे ते कपडे मळाले. कपडे खराब होते का, आपण ते म्हणे ना कपडे खराब झाले. दोष कोणाला देतो, कपड्यांना देतो. आणि बघा रात्री आपण गुलाबजाम खाऊ द्या, पनीर खाऊ द्या, कचोरी खाऊ द्या, शरीराच्या संपर्क आल्यानंतर सकाळी त्याचं कशात परिवर्तन होतं. म्हणजे शरीर आपल्या संपर्कात ज्या जे व्यक्ती येतात, वस्तू येतात, त्या सगळ्याच खराब होतात. आणि मनुष्य काहीच कामाचा नाही हो. पशूचे तरी नाही का हाडं काही ना काही त्याचा उपयोग आहे. माणूस काय कामाचा होतो का कामाचा, तो जिवंतपणे पण त्रासदायक असतो, मेल्यानंतर पण त्रासदायक असतो. तर त्यासाठी ह्या काळकृत म्हणणे, काळ नाही का प्रभावशाली, याला कोणी हे करू. म्हणून काळानुसार आपण स्वीकारल्या पाहिजे आपल्या जीवनातल्या गोष्टी. आणि यदप्रियम, आणि लोक म्हणजे वायुरूपी घनावली, जसं हवा नका काय करतो ढगाला वाहून जातो, तसं मनुष्यातल्या जीवनातले संपत्ती, मान अपमान, सुख दुःख, जय पराजय, धन संपत्ती, परिवारातले संबंधी काळ काय करतो. जसं हवा ढगांना वाहून नेते तसाच हा काळ काय करतो, परिवारातल्या संबंधांना नक्की विखरून घेऊन जातो. म्हणून आपले संबंधी आपल्यासोबत नाही का, काही 20 वर्षासाठी, काही 15 वर्षासाठी, काही 5 वर्षासाठी, कोणी 40 वर्षासाठी, काही 50 वर्षासाठी, एवढे संबंध आहेत. हे आपले प्रवासी ध्यानात ठेवा. कोणी परमानंट नाही. रेल्वेतला प्रवास जसा आपण प्रवास करीत असतो, करतोच नाही. एखाद्या बोगीमध्ये बसलोत आणि बसल्यानंतर आपण तिथे चांगली घनिष्ठ मैत्री होती. लोक येत राहतात
लोक उतरत राहतात. पण ज्याचं स्टेशन काही 5 स्टेशननंतर, काही 10 स्टेशननंतर, काही 15 स्टेशननंतर, काही 20 स्टेशननंतर, 25 असं करता करता एक एक माणूस उतरून जातो. त्यावेळेस दुःख होतंय का त्या प्रवासात. तसं त्या प्रकारे आपल्या संसारातले संबंध नाते गोते आहेत. आई वडील असो, मुलं बाळा असो, पती पत्नी, आजी आजोबा, पणजोबा, जेवढे काही संबंध आहेत ते काळ काय करतो त्यांना घेऊन जातो, पण त्यांची भेट पुन्हा होईल असं नाही आहे. म्हणून आपण ह्या गोष्टीला स्वीकारलं पाहिजे की त्याचा प्रवास माझ्यासोबत एवढ्याच वर्षाचा होता. आपण त्या गोष्टीला स्वीकार केलं आणि त्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची, भगवंताच्या प्रती प्रार्थना करणं की ठीक आहे भगवंता, आमच्या जीवनात त्यानं सुख दुःख वाटून घेतलं, जे काही केलं ते आपण त्याला समर्पित करूया. हां, तर त्यासाठी ते कालकृत म्हणणे आणि ते म्हणतात की अरे विलाप करू नका, हे सगळं काळानुसार होत आहे, हे तुमच्या हातात नाही, पण भगवंताची भक्ती ठेवा. आणि त्याबद्दल ते हे सगळं काही ते म्हणतात कृष्णाची योजना आहे. हे जे तुम्हाला समोर हे तुम्हाला मामे भाऊ दिसेल तुम्हाला, पण तो कोणी साधारण नाही, साक्षात कोण आहे, भगवान कृष्ण. आणि याला तुम्ही स्वीकार करा आपल्या जीवनामध्ये. आणि असं केल्यानंतर तिथे त्या संकटातून काढल्यानंतर भगवंताच्या रूपाचं गुणगान करतात. ते काय करतात की अरे या जगातून मुक्त होण्याचं एकमेव कारण काय, भक्तवेशा मन्ये यस्मिन वचा नाम कीर्तनम, की तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर काय करा, त्यजन्ते कलेवरम योगी मुच्यन्ते काम करभि, ह्या कामातून भौतिक इच्छातून मुक्त व्हायचं असेल की तुम्ही काय करा, भगवंताचं यत नाम कीर्तनम, भगवंताच्या नामाचा जप करा, कीर्तन करा, तेव्हा मुक्त होऊ शकेल. आणि केल्यानंतर त्यावेळेस ते भगवंताचे कमीत कमी खूप सुंदर सुंदर प्रार्थना करतात. आणि प्रार्थना करीत असतानंतर ते भगवंताचं म्हणतात, स देवदेव भगवान प्रतीक्षतम, हे देवदेव प्रतीक्षम, काय कलेवरम यद्वदी हिनो म्हणून, की भगवंताचं तुमचं रूप किती सुंदर आहे. कसं सुंदर आहे की तुम्ही श्यामवर्णीय आहात, तुम्ही कमळाच्या माळा केल्या, शंखचक्र पद्म धारण केलेले, तुमच्या गळ्यामध्ये कौस्तुभ मणी धारण केलेलं, किरीट मुकुंडल धारण केलेले, त्याच्यानंतर तुमच्या वक्षस्थळावर लक्ष्मीचा निवास आहे, तुमच्या चरणकमळावर तुळशी महाराणीचा निवास आहे, असे सुंदर वर्णन करते. म्हणून आपण जेव्हा भगवंताकडे गेलोत ना, कधी भगवंताच्या मंदिरात डोळा बंद नाही केला पाहिजे. डोळ्यानं काय केलं पाहिजे, भगवंताचं रूप धारण केलं पाहिजे. डोळ्यानं रूप जेवढं तुम्ही साचवता ना तेवढं भगवंत आपल्या हृदयामध्ये स्थान करतात. म्हणून हे इंद्रिय आहेत ना, ह्या इंद्रियांना त्यागायचं नाही, आपल्याला त्यागी नाही बनायचं, आपल्याला भोगी नाही बनायचं, आपल्याला काय बनायचं, उपयोगी बनायचं आहे. त्याग म्हणजे आता रस्त्यानं जर जात असाल, एखाद्याची 100ची नोट पडली, त्यागी व्यक्ती असेल, मला काय गरज आहे, द्या सोडून. एखादा भोगी जर असेल तो काय करेन, नाही चला आपण याचा काहीतरी उपयोग करूया स्वतःसाठी, पण उपयोगी काय करतो, बहुत ज्याचं आहे त्याला देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ह्या जगामध्ये जे काही भेटलं ते भगवंताच्या सेवेत लावा. डोळे भेटले भगवंताच्या कृपेनं, काही आंधळ्याला पाहिलं की समजा भगवंता धन्यवाद मला डोळे दिले, त्या डोळ्यानं काय बघायचं, भगवंताचं रूप बघायचं, कानाने भगवंताचे श्रवण करायचं. तर हे ते म्हणतात की जेव्हा तुम्ही ध्यानपथ चतुर्भुजे, तुमचे हे सुंदर रूप नाही का माझ्या नजरेसमोर राहू, आणि केल्यानंतर ते शेवटी भीष्मदेवाचा अंतिम वेळ येतो त्यावेळेस भगवंत युधिष्ठिरला म्हणतात की अरे तुझे काही शंका समाधान होतं ना ते विचार पितामह भीष्माला, कारण ते देह त्यागण्याच्या अवस्थेमध्ये आले, कारण की उत्तरायणातून दक्षिणात, आपल्या दक्षिणातून उत्तरायणाकडे चाललेले, आणि तो दिवस मकर संक्रांतीचा, आणि तुझ्याकडे वेळ खूप कमी ते सांग. तर त्यावेळेस जेव्हा युधिष्ठिर महाराज प्रश्न करतात आणि केल्यानंतर त्यावेळेस तिथे वर्ण आश्रम धर्म सांगतात. वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आश्रम म्हणजे ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ आणि संन्यासी यांनी कसं कसं राहिलं पाहिजे, काय त्यांच्या जीवनातले तत्त्व आहेत, त्याने जीवनामध्ये कसं, ग्रस्तानं कसं राहिलं पाहिजे, ब्रह्मचार्यानं कसं राहिलं पाहिजे, ब्राह्मणानं कसं राहिलं पाहिजे, वानप्रस्थ, सगळे तत्त्व ते वर्णन करतात. त्याचं डिटेल्स आपलं महाभारतामध्ये कमीत कमी 3 पर्वाचं वर्णन केलेले, 3 खंडामध्ये केलेले. त्यानंतर वैराग्याचं जीवन कसं असलं पाहिजे. वैराग्य 2 प्रकारचे असतात, 3 प्रकारचे, याला म्हणतात फल्गू वैराग्य. वैराग्य म्हणजे आपण समशमभूमीत गेलं तर आपल्याला वाटतं नाही रे हे जीवन सगळं नश्वर आहे, काहीच कामाचं नाही, पण जसं बाहेर येतात मोबाईल काढतात तुमचं वैराग्य नाही का निघून जातं आहे, याला म्हणतात पहिलं फल्गू वैराग्य. हां, तेवढ्यापुरतं तेवढं, पण आलं की लगेच मोबाईल काढून अरे ऑफिसमध्ये चेक पाठवून दे, हे कर ते कर, याला पहिलं वैराग्य. दुसरं वैराग्य जेवणानंतर, एखादा पोटभर जेवला असेल आणि त्याला म्हटलं गुलाबजाम घेऊन जा, नको नको आता नको. पण या 3 वैराग्याच्या पलीकडे विक्त वैराग्य म्हणजे काय, संसारात राहून जसं कमळ असतं ते चिखलामध्ये राहते पण पाण्याचा स्पर्श न होता
ते नाही का त्याच्यातून नाही का ते जीवन जगत असतं. त्याच प्रकारे आपण घरामध्ये राहून वैराग्यानं प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरफेअर नाही केला पाहिजे. प्रत्येकाला आपल्या आपल्या जीवनात फ्रीडम दिलं पाहिजे, तुला काय करायचं कर. तर ही जर अवस्था, आणि मग तिथे राग म्हणजे आसक्ती कशाप्रती ठेवली पाहिजे, कशाप्रती नाही ठेवलं त्याचं वर्णन करतात. दान धर्म, दानाचे 3 प्रकार सांगतात. सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणाचं दान सांगतात. त्यानंतर राजधर्म, राजानं कसं धर्म पालन केलं पाहिजे. मोक्ष धर्म, मोक्षाचे 5 प्रकार सांगतात. सायुज्या, सारुप्या, सालोके, साष्टी. आणि ते केल्यानंतर स्त्री धर्म, स्त्रीचा धर्म का असला पाहिजे. जेव्हा ती लहानपणी असते तर पित्याच्या सानिध्यात राहिली पाहिजे. जेव्हा ती तारुण्यात असते तर ती पतीच्या सानिध्यात राहिली पाहिजे. आणि जी वार्धक्य अवस्था येते ती मुलाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. तिला फ्रीडम नावाचा प्रकार नाही आहे. त्याचं वर्णन स्त्री धर्माचं आणि त्याचे काय काय तत्व आहेत खूप सुंदर सुंदर विश्लेषण महाभारतामध्ये केलेले आहे. आणि त्यानंतर सगळ्या शेवटी म्हणतात की धर्म, अर्थ, काम, मोक्ष. ह्या जगामध्ये आपण धर्म कोणते असले पाहिजे. त्याच्यानंतर अर्थ कशासाठी केला पाहिजे. अर्थाचं कार्य काम प्राप्ती करणं म्हणजे आपल्या इंद्रियांना संतुष्ट देणं. आणि त्या कामातून विरक्ती येणं म्हणजे मोक्ष म्हटले जाते. याला दिलं. आणि शेवटी ते म्हणतात की धर्म, अर्थ, काम, मोक्षाच्या पलीकडे सगळ्यात महत्त्वाचा धर्म म्हणजे भागवत धर्म. भागवत धर्म म्हणजे काय. भगवंताने सांगितलेला धर्म. भगवंताला काय आवडतंय हा धर्म म्हणतात. ते वर्णन करतात. मला काय आवडतं हे महत्त्वाचं नाही, मी काय सांगतो ते महत्त्वाचं नाही, भगवंताला काय वाटतंय ते महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी भागवत धर्माचं वर्णन केल्यानंतर भीष्मदेव ते म्हणतात आता तुझे काही प्रश्न आहेत का. ते म्हणतात नाही मी माझे काही शोक होतं, आसक्ती होती, त्याच्यातून मी मुक्त झालो आहे. आणि हे केल्यानंतर शेवटी भीष्मदेव इतर सगळ्या विचारातून मुक्त होतात. आणि मुक्त झाल्यानंतर ते आपलं सगळं ध्यान कोणावर केंद्रित करतात. भगवान कृष्णावर करतात. आणि भगवंताच्या दिव्य प्रार्थना करतात. पहिली ती प्रार्थना म्हणतात की इति मती रूपी कल्पिता वितृष्णा भगवती सत्वता पुंगे विधुम्निम. की माझी मती आणि माझी सती काय ती विचलित करणारी आहे, पण भगवंता माझ्या पत्नीला मी आता तुझ्याप्रती समर्पित करतो. माझी पत्नी कोण आहे. माझी मती आहे. आणि त्यासाठी वितृष्ण मला आता तुमचं रूप पाहण्यामध्ये कधी संतुष्टी होत नाही. आणि शरीर सोडताना अशा सुंदर सुंदर त्यांनी सर्व मतीने का भगवान कृष्णाच्या चरणाशी लावलेली. म्हणून आपल्याला इथं काय शिकायचं आहे. जीवनाच्या अंतिम स्टेजमध्ये आपण ज्या गोष्टी करू तेच मूर्तीच्या वेळेस आपल्याला आठवणार आहे. आपली शेवटची मती ज्या गोष्टीमध्ये आसक्त असेल तेच मूर्तीच्या रूपात आपल्याला दिसणार आहे. म्हणून कधी तुम्ही जगन्नाथपुरीला गेला असाल तर जगन्नाथजीचं दर्शन घेताना तिथले भक्त खूप सुंदर सांगतात. जगन्नाथजीचे डोळे खूप मोठे मोठे आहेत, पण आपल्या डोळ्यानं जगन्नाथजीचं आपण दर्शन जर व्यवस्थित घेतलं तर मूर्तीच्या वेळेस आपले रोल फिरन ना रोल, त्यावेळेस जेव्हा जगन्नाथजीचं दर्शन होईल तेव्हा आपल्याला वैकुंठ धामाची प्राप्ती होईल. तर मती इतर तृपी तृष्णा की तुमचं माझी मती आता तुमच्या प्रती स्थिर व्हावं. तर यासाठी भगवंत गीतेमध्ये म्हणतात अंतकालेचे मामेव स्मरणमुक्ता कलेवरम ये प्रांती मदभाव यांती नात्रत संशया. की आपण मूर्तीच्या वेळेस जे स्मरण करू तेच आपल्या समोर येणार आहे. म्हणून अंतकालेचे मामेव, आपल्या अंतकाळात जर भगवंताचं स्मरण करायचं असेल तर जीवनभर भगवंताचं स्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपला मूर्ती केव्हा कधी येईल काहीच माहीत नाही. आहे का माहीत कोणाला. काहीच माहीत नाही. आणि म्हणून त्या म्हणतात की यम्यव स्पारम भाव तदंते कलेवरम. की तुम्ही ज्या ज्या भावनेमध्ये स्मरण करता त्या भावना देह त्याग केला तर तुमचं गंतव्य ते असणार आहे. तर शेवटी आपल्याला काय करायचं. भगवंताचं स्मरण करायचं. आणि भगवंताचं स्मरण करायचं असेल तर त्यासाठी आपल्या जीवनभर आपण ती प्रॅक्टिस केली पाहिजे, ते सराव केला पाहिजे. दिवसाच्या 24 तासमध्ये आपण जेवढं शक्य होईल जेवढा सराव होईल तेव्हाच आपला मृत्यू नायकाच्या वेळेस आपण भागवताचं स्मरण करू. आपण जर आता प्रॅक्टिस नाही केली, लोक म्हणतात नाही सगळं नाही का अजयमेळासारखं एकदम एन्जॉय करा. लोक लय उदाहरण देतात आम्हाला. अजयमेळानं खूप जीवनभर एन्जॉय केलं आणि शेवटी नारायण नाव घेतलं. म्हणलं भाऊ त्यानं जरी नारायणाचं नाव घेतलं पण जरी तो भोग करीत असताना नारायणाचं नाव कधी घ्यायचा. नारायण जेवला का, नारायण झोपला, त्याचं वर्णन येईन पुढे. तर हे केल्यानंतर तिथे सुंदर प्रार्थना केल्यानंतर ते भगवंताच्या रूपाचं गुणगान करतात. आणि गेल्यानंतर भगवंत कृष्णाचं स्मरण करता ह्या देहाचा त्याग करून भगवंताच्या धामाची जाण्याच्या पहिले भगवंताने माझ्यासाठी काय काय केलं ते आठवतात. की अर्जुनाला कसा उपदेश दिला की त्याचा ते मला सर्व करण्याचं भाग्य लाभलं. भगवंताने माझ्यासाठी
आपली जी प्रतिज्ञा होती त्याचा भंग केला. कसं काय? तर असा प्रसंग येतो महाभारतामध्ये, जेव्हा एक दिवस दुर्योधन जाऊन नाही का पितामह भीष्माची खूप भीष्मदेवाची भर्त्सना करतो की पितामह तुम्ही जसं पाहिजे तसं युद्ध न करीत नाहीत, तुम्ही पक्षपाती आहेत. आणि जेव्हा असा आरोप केल्यानंतर पितामह भीष्मदेव 5 बाण काढतात. म्हणतात की हे 5 बाण ठेव, उद्या 5 बाणानं 5 पांडव मी मारेल. आणि ही वार्ता जेव्हा भगवंताला कळते तर भगवंत अर्जुनाला पाठवतात, म्हणतात जा कोणाकडे, दुर्योधनाकडे. आणि दुर्योधनाकडे गेल्यानंतर दुर्योधन त्याच्या पहिले त्यांची चांगली मैत्रीण होती, म्हटले तुला जीवनात जेव्हा कधी काही गोष्ट वाटले ना माझ्याकडून बिंदास मागून घे, मी ती तुला देईन. आणि गेल्यानंतर दादाला मोठे होते ना, नमस्कार केला, सगळं केलं आणि म्हटलं की ते 5 बाण पाहिजे मला दक्षिणाच्या रूपामध्ये. तर दुर्योधन विचार करला की हे सगळं कसं काय माहीत असेल बा. ते 5 बाण दिले आणि दिल्यानंतर त्यावेळेस ही बातमी कोणाला कळते, पितामह भीष्मदा. आणि भीष्माकानंतर दुर्योधनाची एवढी भर्त्सना करतात की तू 1 नंबरचा मूर्ख आहेस, हे सगळं कार्य भगवान कृष्णानंच केलेलं आहे, कारण की अर्जुनाला हे माहीत नसणार आहे. आणि त्यावेळेस ते 5 बाण घेऊन गेल्यानंतर पितामह भीष्म प्रतिज्ञा काय की उद्या मी अर्जुनाला मारीन, नाही तर भगवान कृष्णाला काय करेन, त्यांची प्रतिज्ञा तोडायला प्रयत्न करेन. आणि मग पितामह भीष्म एवढे भयंकर युद्ध करतात की तिथे एक बाण जेव्हा भगवंतावर मारतात तर भगवंताला ते बाण कसे लागतात, जसं एखादी प्रेमिका एखाद्या प्रेमिकाला फूल फेकून मारते किंवा चिमटे घेते, त्याच्यामध्ये जो आनंद प्राप्त होतो तसं भगवंताला आणि भक्तामध्ये होत असतो. आता त्याचं उदाहरण किती सुंदर देतात आपल्याला, कारण की आपल्याला भौतिक जगामध्ये हे डायरेक्ट भागवताचे उदाहरण दिले तर पल्ले पडत नाहीत. तर त्यासाठी ते म्हणतात की तुमचा एक बाण मला फुलासारखा लागत होता. आणि जेव्हा घनघोर युद्ध केलं, प्रबळ युद्ध केलं, तर भगवंतानं काय केलं की अर्जुनाला वाचवण्यासाठी रथाचा चक्र काढले आणि भीष्मदेवावर धावून गेले. इथं पिक्चरमध्ये बघा तुम्ही, धावून गेल्यानंतर पितामह भीष्मानं धनुष्य बाण ठेवला, या द्वारकाधीश कृष्ण तुम्ही या, तुमच्या ह्या दिवसाची वाट बघतो, तुम्ही प्रतिज्ञा तोडली का नाही, मारा तुम्ही मला, मारा, प्रतिज्ञा तोडली तुम्ही मारा. भगवंत म्हणले प्रतिज्ञा नाही तोडली, कारण मी म्हटलं अस्त्रशस्त्र उचलणार नाही, मी तर चाक उचललंय. म्हणून भगवंताने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली आणि भीष्मदेवाची प्रतिज्ञा पण पाळली, कारण मी शस्त्रास्त्र उचलालो. कारण भगवंत भक्ताची इच्छा पूर्ण करतात, पण त्यासाठी भक्ताची शरणागती, समर्पण, सेवा असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे स्मरण केल्यानंतर तिथे पुढच्या याच्यामध्ये ते म्हणतात की राजसुयज्ञामध्ये तुम्ही जसं तुम्हाला मान देण्यात आला त्याचं स्मरण करतात. त्याचं पूजन केल्यानंतर शेवटी पितामह भीष्म जे मकर संक्रांतीच्या दिवशी आपला हा भौतिक देह त्याग करतात आणि भगवंताच्या वैकुंठ धामाची प्राप्ती करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग तिथे प्रश्न केला जातो की पितामह भीष्म होते कोण, तर ते म्हणतात की वसू होते. आणि वसूला नाही का त्याची पण पूर्ण पार्श्वभूमी ते सांगतात. काय पार्श्वभूमी सांगतात की वसू एक दिवस भगवंताच्या म्हणले की तुमच्या एक लीलेमध्ये मला सहभाग घेऊ द्या. आणि तेच वसू पुढे पितामह भीष्मदेव म्हणून आले होते. शंतनूचा पुत्र आणि सत्यवतीच्या पोटी जन्म घेतला होता त्यांनी. आणि मग अंत्यविधी त्यांचे अंत्यसंस्कार केले, त्याच्या अस्थी गंगेमध्ये समर्पित केल्या. आणि युधिष्ठिर महाराजांनी त्यांच्या नावानं खूप दान धर्म मोठे पूजा पाठ केल्या. आणि भगवंत अर्जुन नाही का युधिष्ठिर महाराज 36,000 वर्ष राज्य करू लागले. राज्य करीत असताना त्याच्या राज्यामध्ये जर त्याचं वर्णन करतात की जसं रामचंद्राचं राज्य होतं तसंच राज्य युधिष्ठिरानं केलं. त्यांच्या राज्यामध्ये जर पाहिलं गेलं तर सगळे लोक समाधानी होते, आनंदी होते, कोणी दुःखेने पीडित होत नव्हते, कोणाला कोणताही क्लेश नव्हता. 3 प्रकारचे क्लेश नव्हते, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक क्लेश, सगळ्या 3 क्लेशातून मुक्त होते. दुसरं जे पावसाळा होता तो टायमावर पडायचा, म्हणजे रात्री पाऊस पडायचा आणि दिवसा थांबायचा आणि जेवढा पाहिजे तेवढाच पडायचा. पिकं पाणी भरपूर यायचं, दूध दुभते नाही का, जेव्हा गायी जर रस्त्यानं चालायच्या तर रस्ते नाही का दुधाने नाही का भिजायचे. आणि जे मोठमोठे पर्वत सागर होते ते माणिक मोते प्रदान करायचे, प्रचूर मात्रामध्ये प्रदान करायचे. प्रजा नाही का त्याला काय करायची, त्या प्रजेला नको वाटायचं तरी पण ही सृष्टी त्यांना भरभरून द्यायची. मग राजा जर धार्मिक असेल तर सृष्टीसुद्धा त्याला तशाच वस्तू प्रदान करते आणि सगळे नैसर्गिक संपदा त्यांच्याकडे होती. असं असल्यानंतर मानसिक क्लेश, रोग, अतिउष्णता, शीत उष्ण ह्या सगळ्या गोष्टीतून नाही का त्यांचं राज्य होतं. आणि 36 वर्ष राज्य केल्यानंतर त्यावेळेस भगवंत
त्याच्या पहिले सुखदेव गोस्वामी म्हणतात की हे केल्यानंतर पितामह भीष्म देहत्याग केल्यानंतर भगवंताने काय केलं. तर त्यावेळेस ते म्हणतात की भगवंत द्वारकेला गेले आणि द्वारकेमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांना निरोप देण्यासाठी विविध स्त्रिया आल्या. त्यांनी अक्षुवंत केलं, वरून सुंदर सुंदर पुष्प टाकले. अर्जुनाने छत्र धरलं. उद्धवाने मोठमोठे छत्री धरल्या. सात्यकीने पंख मारण्यास सुरुवात केली आणि ब्राह्मणाने नाही का त्यांना आशीर्वाद दिले, विजय भव. आता भगवंताला त्यांची काय गरज, पण त्यांनी भरपूर प्रचार मात्रामध्ये वरदान दिले, आशीर्वाद दिले. आणि गेल्यानंतर तिथे भगवंताच्या ज्या लीला होता द्वारकावासीच्या, की किती भगवंत महान आहे, त्यांनी काय काय सुंदर लीला केल्या. सगळे हस्तिनापूरवासी नाही का त्यांच्या लीलाचं स्मरण करू लागले. आणि इथं एक गोष्ट ध्यानासारखी एक मुद्दा सांगायचा राहिला की युधिष्ठिर आपलं पितामह भीष्मांच्या याच्या प्रसंगामध्ये मुद्दा सांगायचा विसरून गेलो मी, की भीष्मदेवाला शरीर सोडण्यासाठी भगवान कृष्ण आले. बरोबर. परीक्षित राजासाठी श्रीमद भागवत आलं, आपल्यासाठी काय हा प्रश्न केलेला आहे. आपल्यासाठी आचार्य म्हणतात की पितामह भीष्मासाठी कृष्ण आले, परिसरासाठी भागवतम आलं, आपल्यासाठी तेच भागवतम ह्या स्वरूपामध्ये प्रगट झालेले. आपण जीवनभर जर भागवताचं स्मरण केलं तर एक दिवस आपलं पण गंतव्य तसं होऊ शकेल. म्हणून कृष्ण नव्हे, ग्रंथ नव्हे, हा काय आहे, श्रीकृष्ण आहे. तर त्याचं वर्णन केल्यानंतर इथे पुन्हा भगवंताची लीलाचं आठवण करतात आणि मग द्वारका नगरीचं वर्णन करतात. द्वारका नगरी किती सुंदर आहे, पवित्र आहे, तिचं ऐश्वर्य कसं आहे त्याचं बखाण करतात. आणि केल्यानंतर भगवंत आपल्या सगळ्या मृदू हास्याने नाही का सगळ्यांना नाही का विदाई करतात. आणि विदाई केल्यानंतर भगवंत प्रवास करीत हस्तिनापूर, जसं आजचा जर प्रवास गेला तर हरियाणा, त्याच्यानंतर राजस्थान, गुजरात असा प्रवास करीत करीत मरुदगण ह्या ठिकाणी पोहोचले. जसं द्वारकाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिथे त्याने आपल्या मधुर शंखाद्वारे काय केलं, शंख वाजवला. आणि शंख वाजवल्यानंतर शंख वाजवण्याचं काय, भयातून निरांकार होणं आणि शुभ आशीर्वाद प्राप्त होणं. म्हणून आमच्या मंदिरामध्ये जेव्हा कधी आरती होते ते 3 टाईम शंख वाजवलं. गृहस्थाच्या घरामध्ये पण शंख असला पाहिजे. 2 प्रकारचे शंख असतात, एक लक्ष्मी आणि एक नारायण. जो डावा असतो तो लक्ष्मी असतो आणि जो उजवा असतो तो नारायण असतो. पण लक्ष्मी शंख बऱ्याच वेळा सापडत नाही लोकांना, डावा सांगतो, नारायणच सापडतो. आणि त्याचं पाणी बऱ्याच जेवणा कोणी ठेवतं का ना मला माहीत नाही इकडं, पण हे शास्त्रामध्ये दिले. तर शंखाचा सकाळ संध्याकाळ. म्हणून बंगालमध्ये आज जर तुम्ही जाताना तर तिथे स्त्रियांना का कोणतंही मंगल कार्य असेल तर 2 गोष्टी करतात, हुळहुळू, सकले हो भक्तपणे हुलहुल करेन असं ते जोरजोरात हे करतात आणि शंख वाजवतात, त्याला म्हणतात शुभ ध्वनी. तर त्यावेळेस भगवंतानं होटाने स्पर्श केला, त्याची लालिमा त्या होटाला स्पर्श झालं आणि सगळे द्वारकादेशी आनंदी झाले. आनंदी झाल्यानंतर भगवंताने यथाअवकाश सगळ्यांचा आदर सत्कार स्वीकार केला, उपहार स्वीकार केले आणि सगळ्यांना जे वडीलधारे होते त्यांना नमस्कार केला, जे समन्वय होते त्यांना आलिंगन दिलं, जे लहान होते त्यांना एक आशीर्वाद दिला आणि ज्या राण्या होत्या, राण्यांचे जे मुलं होते त्यांना आलिंगन दिलं भगवंतानं. आणि ते मुलं जेव्हा राण्याकडे गेलं तर राण्याने काय केलं, त्या बालकांना आलिंगन दिलं. सूत गोस्वामी प्रश्न विचारतात की अरे तुम्ही तर पितामह भीष्माचं सांगितलं, राजा परीक्षितचं काय पुढे. तर तिथे तुम्ही जी कथा सांगितली ती अर्धवटच सोडली तुम्ही, विषय आपला डायव्हर्ट होत गेलेला आहे, आता तरी सांगा. मग त्यावेळेस परीक्षित महाराजाबद्दल जिज्ञासा करतात आणि केल्यानंतर तिथे की ते भगवंताच्या गर्भामध्ये असताना भगवंताने राजा परीक्षितला काय केलं, त्यांचं रक्षण केलं. तर भगवंत अंगुष्ठ मलमात्रेनं स्फुरट मौलिकम, की भगवंत अंगठ्याच्या रूपामध्ये उताराच्या गर्भामध्ये जाऊन कसं जसं एक छडी फिरवल्या जातात तसं भगवंतानं, जसं अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं आणि त्या ब्रह्मास्त्राचं रक्षण करण्यासाठी भगवंताने काय केलं, त्या गर्भाचं रक्षण केलं. आणि गर्भाचं रक्षण करीत असताना जो बालक होता कडे तडी आसनम, जे धनुष्यबाणासारख्या आसनामध्ये त्या बालकाने जेव्हा भगवंताचं दर्शन घेतलं तर दर्शन घेतल्यानंतर तो विचार करू लागला की हे व्यक्ती कोण आहे, एवढा सुंदर आहे, किती मला आल्हाददायक आणि मला प्रसन्न करणार आहे. आणि ते सारखं त्या गर्भावस्थेमध्ये सुद्धा ते भगवंताचं दर्शन घेऊ लागले. पण तिथे भगवंताने त्यांचं रक्षण केल्यानंतर तिथे परीक्षित राजाचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर पुढे त्यांचं नाही का कुंडली काढतात आणि कुंडली काढल्यानंतर खगोलशास्त्रानुसार त्यांचा जन्म अतिशय सुंदर ठिकाणी झाला होता. जे भगवान कृष्ण जन्म दिला तर त्याला काळ वेळाची काय गरज पडणार आहे. आणि मग
ब्राह्मणाद्वारे त्यांची जन्मविधी संपन्न केले आणि युधिष्ठिर महाराजांना अतिशय प्रचूर मात्रामध्ये ब्राह्मणाला गायी, जमिनी, सोनं, नाणं, कन्या भरपूर प्रचूर मात्रामध्ये दान धर्म केलं. आणि देण केल्यानंतर युधिष्ठिर महाराज म्हटलं की याच्या गुणानुसार नाव ठेवा. त्यावेळेला तस्मात नामन विष्णुरात इति लोके भविष्यंती न संदेह महाभागा महाभागवतो महान. की काय नाव ठेवलं आहे? तस्मात नामना विष्णुरात. हा विष्णूनं त्याचं रक्षण केलं आहे. का बरं विष्णू रक्षण केलं आहे? तर शंखचक्र गदा पद्मानंद याचं रक्षण केल्यामुळे याचं नाव काय विष्णुराट किंवा विष्णुरात. विष्णूनं ज्याचं रक्षण केलं त्याला विष्णुराट म्हटलं आहे. इति लोके भविष्यंती न संद महाभाग. हा महाभाग आहे आणि भागवतो महान म्हणजे भगवंताचा महान भक्त असणार आहे असं वर्णन केल्यानंतर तिथे म्हणतात की ह्या बालकाचं भविष्य सांगा. आणि मग भविष्य सांगल्यानंतर तिथे ते ब्राह्मण म्हणतात की हा जो बालक आहे राजा इक्ष्वाकू किंवा मनुचा पुत्र आहे, जन्म घेतल्यानंतर सगळ्या जीवाचं पालन करणार आहे, तसाच हा बालक सगळ्यांचा पालनपोषण. भगवान रामचंद्राने ब्राह्मणाचे तत्व पालन करण्यासाठी जे विशेष वचन दिले होते त्याच प्रकारे हा बालक रामचंद्रासारखं कार्य करेल. राजा उपेंद्र किंवा शिबी यांना दान करण्यासाठी खूप काय होता प्रसिद्ध होता, तसाच हा बालकसुद्धा राजा शिबीसारखा काय उदार चित्त आणि सगळ्यांचा संरक्षण होईल. आणि दुष्यंत भरतपुत्र आपल्या वंशाचं नाव आणि कीर्तिवर्धन केली, तसं हा जो पुत्र आहे तो सुद्धा आपल्या वंशाचं काय करेल वर्धन करेल. आणि अर्जुनासारखा तो श्रेष्ठ धनुर्धारी असेल असं गुणगान करतात. आणि पुढे त्याचं गुणगान करतात ते म्हणतात की अग्नीसारखा सर्व आकर्षक राहीन, समुद्रासारखा अतुलनीय राहीन, सिंहासारखं सामर्थ्यशाली राहीन, हिमालयासारखा सर्वश्रेष्ठ आश्रय राहील, पृथ्वीसारखा सहनशील राहील किंवा सहिष्णू राहील आणि स्वतःचं पालन स्थितप्रज्ञ राहील. आणि ब्रह्मा आणि युधिष्ठिर यासारखं स्थिर राहीन तो व्यक्ती. नारायण भगवान शिव यासारखा उदार, नारायणासारखा सगळ्यांचा स्तोत्र राहीन. आणि राजा रंतीदेवसारखं औदार्य आणि राजा ययाती आणि बली महाराजसारखं धार्मिक आणि धैर्य आणि प्रल्हाद महाराजसारखं नेहमी भगवंताचा भक्त राहीन. दुसरं विशेष गुण म्हणजे याचे जन्म, याचे कर्म आणि याचा मृत्यू हा भगवत भक्ती होणार आहे. लहानपणापासून राजा परीक्षित जसं एखादा बालक खेळण्याची खेळतो तसं राजा परीक्षित काय करायचे, लहानपणापासून भगवान कृष्णाचे जे काही खेळणे असायचे, भगवान त्याच्या राधाकृष्णाच्या किंवा जे काही विग्रह त्या टायमाला असायचे त्या विग्रहांची ते खेळायचे, पूजापाठ घालायचे. आणि सारखं ते खेळत असताना विचार करायचे ज्याचं मी दर्शन घेतलं गर्भामध्ये तो कुठे, त्याला काय करायचे परीक्षण करायचे, ज्याचं मी दर्शन घेतलं तो कुठे कुठे कुठे. म्हणून तिथे त्या परीक्षेमुळे त्यांचं नाव पडलं परीक्षित. आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लोक नाही परीक्षेचं नाव कधीच कोणी ठेवत नाहीत. का बरं ठेवत नाहीत? मलाच मी एकाला प्रश्न विचार, ते म्हणजे राजा परीक्षेला सर्पदंश करून मूर्ती पावला म्हणून लोक नाव ठेवत नाहीत. नाही, ते भगवंताचे महान भक्त आहेत, त्याच्यामागं खूप गुण चांगला आहे. तर हे एवढे गुण सांगितल्यानंतर भावी गुण केल्यानंतर तिथे जेव्हा त्याचं सुंदर वर्ण आणि राजा युधिष्ठिर मोठमोठे त्याचं गुण केल्यानंतर ते हळूहळू त्यांची वाढ होऊ लागली. आणि वाढ कोणाच्या, जे भगवंताचे महान भक्त आहेत पाची पांडव त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांची वाढ होऊ लागली. राम